देखील मनापासून आभार. आणि युट्यूबचं सौजन्य डॉक्टर विश्वास वळवी अर्थातच विश्वास फाउंडेशन च्या माध्यमातून 7ही खंडांमध्ये स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. सर्व दात्यांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. रोहित भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय अतिश पंढरीनाथ गोवारे आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड या ठिकाणी वितरित करावा. स्पर्धेच्या माध्यमातून खूप सुंदर खेळी, षटकारांचा अक्षरशः संततधार पाऊस मात्र बघायला मिळाला रोहितच्या बॅट मधून. आणि अष्टपैलू जितकी चांगली फलंदाजी तितकीच चांगली गोलंदाजी देखील बघायला मिळाली. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे रोहित करिता. होंडो या उपाख्याने जो ओळखला गेलाय या ग्रामीण क्रिकेटमध्ये, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि पुढील वाटचालीकरिता अनेक शुभेच्छा. चला आपण वळूयात सामन्याकडे. आदरणीय संजय पाटील दुकटन यांच्याकडून या स्पर्धेकरिता मोफत नेटची सुव्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांचे देखील अंतःकरणापासून आभार. सर्व दात्यांचे मनस्वी आभार पुनश्च एकदा व्यक्त करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. चला आपण वळूयात लाईव्ह ऍक्शन मध्ये, ज्या ठिकाणी दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत. एका बाजूने स्वरांगी वॉरियर्स दुकटन ज्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे, तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय जीवदानी स्पोर्ट्स. रामदास कोम गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर कैलास धडपी अर्थातच बाळा. ऑन साइडला सजवलेला फटका होता. सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण शॉट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम पद्धतीने चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यश मिळवलंय क्षेत्ररक्षकाने. बाळा आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला सबमरीन पाणबुडीने जणू काही प्रवास करावा 22 यार्डच्या या खेळपट्टीमधून, जी खेळपट्टी अनेक खेळाडूंना ओळख मिळवून देते. आणि त्याच खेळपट्टीवर सुंदर स्वरूपातील सबमरीन डिलिव्हरी कैलास धडपेच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण अद्वितीय स्वरूपामध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं यावेळेला. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये जितू डोवला नावाचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षक देवानंद वजे आपल्या सुरक्षित उंजळीमध्ये चेंडूला विसावून घेतील तत्पूर्वी धावांचा आलेख जाऊन पोहोचतोय 2 या अंकावर. पहिल्या षटकामधील आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत आणि 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 2 या अंकावर प्रथम फलंदाजी करत असताना जीवदानी स्पोर्ट्स या संघाला आपण पाहतोय. पहिलं षटक संपूर्णपणे इकॉनॉमिकल राहिलंय. केवळ आणि केवळ आपण पाहू शकतायत 2 धावा या फलकावर. ओनली 2 रन्स प्रोग्रेस कार्डवर या ठिकाणी सजलेल्या आहेत. वेस्ट इंडिज संघासाठी सुवर्ण काळ घेऊन येणारा 2चा आकडा आपण पाहिला, कारण 2 मे 1969 मध्ये जन्म झाला होता ब्रायन लारा या खेळाडूचा. कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये 1877 ते 2023 जवळजवळ 140 ते 145 वर्षांच्या प्रदीर्घ कसोटी क्रिकेटच्या इतिहासामधील एकमेव असा फलंदाज ज्याने अँटिग्वा रिक्रिएशन ग्राउंड अँटिग्वाच्या मैदानामध्ये इंग्लंड संघाच्या विरोधामध्ये तब्बल 400 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड, विश्व विक्रम करण्याचा कीर्तिमान साकारला. आणि वेस्ट इंडिज संघाकरिता सुवर्ण काळ घेऊन येणारा तो फलंदाज म्हणून त्याची ओळख. सुरुवातीला त्याने 375 धावा करून खूप चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड एस्टॅब्लिश केला, परंतु मॅथ्यू हेडन याने 382 धावा करून तो रेकॉर्ड ब्रेक केला होता. परंतु पुनश्च एकदा 400 धावांचा जबरदस्त वर्ल्ड रेकॉर्ड. आपण वळूया सामन्याकडे. षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी सुरुवात झाली. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. शैलेंद्र पुढील चेंडू घेऊन यावेळेला समोरच्या दिशेने खूप सुंदर पद्धतीने टोक क्रशर डिलिव्हरीला उलगडून काढलाय. सुरेख फटका होता, कारण यॉर्कर लेंगच्या चेंडूना खेळणं तितकं साधी सोपी गोष्ट नाहीये. पूर्णपणे टोक क्रशर चेंडूची पिचिंग होती, परंतु सुंदररित्या त्या चेंडूला खेळून काढलं रामदास कोम या फलंदाजाने. धावांची स्थिती जाऊन पोहोचले या फलकावर
आतापर्यंत 5 या अंकावरती आपण पाहतोय. अनेक दानशूर व्यक्तिमत्वांच्या दातृत्वातून साकारलेली ही स्पर्धा. कालच्या दिवसामध्ये उद्घाटक महोदय डॉक्टर विश्वास वळवी यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं खेळाडूंना आणि खूप चांगलं स्पॉन्सरशिप या स्पर्धेकरिता पहिल्यांदाच युट्यूबचं सौजन्य त्यांनी खऱ्या अर्थाने प्रोव्हाइड केलंय आणि त्यांचे मनस्वी आभार. श्रीमंत मनाचा माणूस म्हणून त्यांची ओळख पाहायला मिळते आणि ग्रामीण भागातील क्रिकेटला ग्लॅमरस रंगरूप प्रदान करण्याचं कार्य डॉक्टर विश्वास वळवी यांच्या माध्यमातून. यावेळेला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये साधा सोपा झेल फ्री होम डिलिव्हरी फलंदाज बाद कौन. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर नवीन फलंदाज सूरज तुंबडा मात्र या ठिकाणी दाखल झालाय मुख्य खेळपट्टीवर. सॉफ्ट हँडने खेळला गेलेला फटका या ठिकाणी आपण पाहू शकताय. शैलेंद्र कुवारी ज्याची झलक जी आहे सोहेल तन्वीर समवेत मिळता जुळता जो एकंदरीत गोलंदाजीचा ढाचा पाहायला मिळतो. ज्या वेळेला चेंडू डिलिव्हर करतो इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामामध्ये 2008 मध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज म्हणून सोहेल तन्वीरची ओळख आहे. आणि या वेळेला आपण पाहिलंय खास करून ज्या पद्धतीने चेंडूला तो पिच करण्याचा प्रयत्न दाखवतोय तो ढाचा. यावेळेस सुंदर फटका आलाय. रामदास कोमच्या बॅट मधून एक आकर्षक नेत्रलोचक नयन मनोहरी षटकार आणि षटकारासहित धावफलक मात्र वधारला गेलाय. ते फलकावर जाऊन पोहोचतंय तब्बल 13 या अंकावर. 13 रन्स प्रोग्रेस कार्डवर 13 धावा. दोन षटकांच्या समाप्ती अखेर 13 धावा ह्या फलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता बाळा आलाय गोलंदाजी मार्कवर. 13 सप्टेंबर 1969 हा जन्मदिवस आहे शेन वॉन या खेळाडूचा. तब्बल 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड त्याने केला. परंतु आता काळाच्या पडद्या आड हा एक महान गोलंदाज जो मात्र कैलासात विलीन झालाय. परंतु काय योगदान राहिलं. बाळाच्या माध्यमातून अगदी पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन केलंय. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. यॉर्क लेंथला प्राधान्य देणारा चेंडू. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सूरज दानवा ची बॅट शांत राहिले. या सामन्यामध्ये स्वतःचा क्लास दर्शवेल का हे मात्र बघण्यासारखं आहे. एक दर्जेदार फलंदाज म्हणून सूरज दानवाची ओळख आहे. विस्फोटक फलंदाज. जेव्हा जेव्हा सूरजचे बॅट तळपलंय तेव्हा मात्र धावा विपुल आणि पुष्कळ अमाप प्रमाणामध्ये आपण पाहिलेले आहेत. परंतु यंदाच्या 5व्या हंगामामध्ये आतापर्यंत सूरज दानवा शांत आहे.
पहिल्या 2 सामन्यांमध्ये हव्या तितक्या धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या नाहीयेत. या सामन्यामध्ये रामदास कोम याने मात्र प्रभावित केले आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या अंकावर. 16 रन्स प्रोग्रेस कार्डवर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित. पालघर जिल्ह्यामधील आता पाटील नेटवर्क फक्त नाव राहिलेलं नाहीये, तर नावाचा ब्रँड आता तयार होऊ लागलाय तो संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये. यावेळेला सुंदर अचूकतेच्या मापदंडासहित केलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतायत शैलेंद्र गोवारी याच्या माध्यमातून. आउटस्टँडिंग स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग. फलंदाज रामदासच्या खेळीला पूर्णविराम. कॉन धन्यवाद. 16 ऑन बोर्ड. 16 धावा फलकावर. गडी पतन करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाजाला. न्यू बॅटर आता इन होतोय. दीपेश डोला इन ऍक्शन या ठिकाणी पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टँड आयोजकांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यकारिणी सचिन भोईर, विनोद तांडेल उपाध्यक्ष महोदय, स्वप्नील तरे तसेच शरद भोईर आणि संपूर्ण डीपीएल कार्यकारिणी यांचं खूप सुंदर मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. या 4ही दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुव्यवस्था तीश कामणकर यांच्या माध्यमातून येते. मात्र सुंदर अद्वितीय फटका. चेंडू सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकाराकरिता 6 धावा. सुपर बॅटिंग दीपेश डोला च्या बॅट मधून षटकार आलाय. धन्यवाद डीजे. आल्या षटकार खेचलाय. काही जबरदस्त झोकात जोमात दर्जेदार सुरुवात. पहिला चापूक फटका आहे, परंतु धीरज सदानंद पाटील त्या ठिकाणी तैनात आहे शॉर्ट मिड ऑफ झोन मध्ये आणि लिलिया रीतीने त्या चेंडूला स्टॉप करतोय. अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ येथे संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 23 धावा या स्कोर फलकावरती सजलेल्या आहेत. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आम्ही देत आहोत. जे नेक्स्ट मॅच आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 4 विराई फायटर वर्सेस फ्रेंड सर्कल दोन्ही देखील संघांसाठी हा पहिला ऑफिशियल पुकार असेल. जशी पहिली इनिंग ब्रेक होईल आपण कृपया करून टॉस बॉक्स मध्ये विराजित होण्याची कृपा करावी. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळालं. खास करून कैलास बाळा याच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू ज्याने आपला स्पेल समाप्त केलाय. केवळ आणि केवळ 12 धावा त्याने खर्च केल्या आणि या 3 विकेट्स गारद केलेल्या आहेत. एक आकर्षक स्पेल त्याने आपल्या नावे केलेला आहे. कैलास धडपी वेल डन. षटक क्रमांक 4 ला या ठिकाणी सुरुवात होते स्वरांगी वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून. दुहेरीसाठी या प्रयत्नशील आहेत फलंदाज. 4थ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाची निवड केली असेल तर यावेळेला वैयक्तिक स्वरूपातील पहिला आणि सांघिक स्वरूपामध्ये 4थं षटक घेऊन आलाय मिस्टर संचित. 9 तरुण खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही नौखे चेहरे या दुकटन गावाच्या माध्यमातून जे येणाऱ्या काळामध्ये जरूर दुकटन गावाचं नाव मोठं करतील. दुकटन क्रिकेटचा भविष्य काळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला ऑन साइडला सजवलेला फटका आहे सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये, परंतु टायमिंगचा अभाव. बॅटच्या अगदी टॉपला कनेक्ट झालेला चेंडू फलंदाज हतबल मनाने तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. कोण
धन्यवाद डीजे. विकेटची पडझड सुरू झाले. एक एंड सूरज दानवाने सांभाळून ठेवलाय, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल एकामागोमाग एक विकेटची पडझड पाहायला मिळते. ते पार्टनरशिपची नितांत आवश्यकता. फुलटॉस आहे ऑन साइडला लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. पंच दर्शवतायत नो बॉल. दुग्ध शर्करा योग आणि दिवाळी सुरू आहे आणि त्या अर्थी बोनस हा मिळणारच फलंदाजांना. खराब चेंडूचे संकेत. नो +4 अशा 5 धावा आता फलकामध्ये ऍड केल्या जात आहेत आणि पंजाच्या सहाय्याने धावफलक फारच झपाट्याने जाऊन पोहोचलाय 3/0. 30 या अंकावर प्रथम फलंदाजी करत असताना जीवदानी स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 30 रन ऑन टू द स्कोर कार्ड. फ्री हिट या चेंडूवर पूर्णपणे लायसन्स परवाना मिळेल फलंदाजाला मोठा फटका खेळण्याकरिता, परंतु यावेळेला आपण बघू शकाल फ्री हिटचा फायदा उचलू शकलेला नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2007 पासून हा नियम रूढ झाला. सर्वप्रथम सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूने इंग्लंडच्या विरोधामध्ये फ्री हिटचा चेंडू खेळण्याचा मान मिळवला. त्यानंतर मात्र हा नियम रूढ अवस्थेमध्ये आपण पाहिला. यावेळेस सुंदर अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण. क्लीन बोल्ड इनसाइड एज च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. धन्यवाद डीजे. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 6 गडी बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवामध्ये, परंतु या वेळेला प्रदीप गोवारी कप्तान यांना ओव्हरटेक करून चेंडू सरळ निघून जातोय मस्तकवर दस्तक देऊन सीमारेषा पलीकडे आणि चौकाराच्या सहाय्याने आपण पाहू शकाल धावफलक वधारला गेलाय 34 या अंकावर. 34 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. गोलंदाज संचित आपल्या षटकामधील अधिकृत स्वरूपातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. संजय हा फलंदाज आपण पाहतोय. बॅटिंग ऍट नंबर 8 अधिकृत स्वरूपामध्ये आपण पाहू शकतायत. 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 34 या अंकावर. धावांची टोटल मात्र आपल्याला पाहायला मिळते. गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, प्युअर क्रिकेटचा आस्वाद या स्पर्धेच्या माध्यमातून अनिकेत काकडे डीजे ऑपरेटरची भूमिका चोखपणे पार पाडतायत. त्यानंतर डिजिटल स्कोरर म्हणून साहिल विलास पाटील ब्रँड ऑफ बहाडोली. त्यानंतर गोल्डन मॅजिक फिंगर्स मॅन्युअल स्कोरर रोशन जाधव ब्रँड ऑफ मनोहर पाटील पाडा. कॅमेरामॅन अनुराग चव्हाण ब्रँड ऑफ कमारे. चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला कव्हर अप करण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून सर्व संघ मालकांचं देखील आम्ही विशेष कौतुक करतोय. ज्या संघ मालकांमुळे ही स्पर्धा एका चांगल्या सुस्थितीमध्ये नियोजित करण्यात आलेली आहे. फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून सचिन भोईर, नितेश पाटील, सुमित गायकवाड सर्व तिन्ही संघ मालकांचे आभार. तदनंतर बालाजी नेटवर्क संघाचे संघ मालक संजय पाटील, डीसी स्पोर्ट्स संघाचे संघ मालक आतिश कामणकर, वंदेश कामणकर, विवेक कामणकर, विराई कृपा संघाचे संघ मालक नितीन पाटील, शशिकांत पाटील, चामुंडा कृपा संघाचे संघ मालक योगेश दडपी, दयानंद भोईर, शशिकांत गोवारी, चामुंडा वॉरियर संघाचे संघ मालक भालचंद्र पाटील, अमित वजे. सर्व संघ मालकांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. या वेळेला सूरज धानवा च्या खेळीला मात्र पूर्णविराम. फ्लॉप शो ठरलाय. यंदाच्या हंगामामध्ये खूप मोठं नाव आहे. कागदोपत्री सूरज धानवा एक अतिशय स्ट्रॉंग प्लेयर, कितीतरी मैदान गाजवलेला खेळाडू, परंतु यंदाच्या हंगामामध्ये सूरजचे बॅट मात्र शांत पाहायला मिळते. सुवरांगी वॉरियर संघाचे संघ मालक देवानंद वजे, इगल 11 दिवेकर पाडा संघाचे संघ मालक अक्षय गरत, आशिष वजे, निलेश वजे आणि जीवदानी स्पोर्ट्स संघाचे संघ मालक आकाश डोवला, साहिल तुंबडा. सर्व संघ मालकांना मानाचा त्रिवार मुजरा, कारण संघ मालकांची जी भूमिका आहे त्या भूमिकेमुळेच अनेक नवतरुण खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळत असतं आणि म्हणूनच दुट्टन प्रीमियर लीग अंतर्गत सर्व संघ मालकांना सलाम, त्रिवार वंदन. वळूयात आपण सामन्याकडे.
न्यू बॅटर इन झालाय मिस्टर प्रवीणला आपण पाहतोय. आतापर्यंत 7 गडी तंबूच्या आसऱ्याला. चांगली गोलंदाजी झालेली आहे या 5व्या षटकामध्ये. डॉट आणि विकेट फक्त पाहायला मिळत आहेत निकेत याच्या माध्यमातून. सुरेख, सुंदर, अद्वितीय, दर्जेदार गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण. यावेळेस आपण पाहू शकाल बॅट अँड पॅडचा परिपूर्ण संपर्क होतोय. राहुल द्रविड कॉपीबुक स्टाईलने खेळला गेलेला फटका, परंतु केवळ एकेरीवरतीच समाधान व्यक्त करावं लागेल फलंदाजाला. शेवटच्या षटकामधील आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत आणि धावांचे टोटल आहे 35. 35 धावा प्रथम फलंदाजी करत असताना जीवदानी स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. यावेळेला डाऊन दी लेग, खराब चेंडू पंच दर्शवतायत. क्रिकेटचं बदलतं स्वरूप. ऑक्टोबर 2019 नंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खूप सारे फेरबदल आपल्याला बघायला मिळाले आणि छोट्या छोट्या गोष्टी, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आता अद्ययावत केल्या जातात. अगदी स्टंप पासून, बेल पासून, बॅट पासून प्रत्येक गोष्टीमध्ये आता आपल्याला फेरबदल पाहायला मिळतो. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जितू डोवला त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करेल. तत्पूर्वी आपण पाहू शकाल दोन्ही देखील फलंदाजांना मिळतील 2 धावा आणि दुहेरीच्या सहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 38-38 या अंकावर. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दुसरा ऑफिशियल पुकार कॉमेंट्री स्टुडिओ मधून करीत आहोत. मॅच नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील विराई फायटर वर्सेस फ्रेंड सर्कल. दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण यावं. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरता इनिंग ब्रेक झालेले आहे आणि या 5 षटकांच्या समाप्ती अखेर सांघिक टोटल जाऊन पोहोचते 38-38 या अंकावर. विजयासाठी 39 धावांचं आव्हान स्वरांगी वॉरियर्स दुकटन या संघासमोर. ऐकूया डिस्क जॉकीला आणि वळूयात नेक्स्ट इनिंग कडे. डिझाईन आणि पिकीचा कौल त्या ठिकाणी 2 संघांमध्ये केला जाईल. आदरणीय रोहित भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकतायत. विराई फायटर वर्सेस फ्रेंड सर्कल अशा 2 संघांमध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. रोहित या स्टार आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून हा मात्र निर्णय पोहोचवला गेलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करीत असताना विराई फायटर्सचा संघ आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये बघायला मिळेल. निर्धारित 5 षटकांमध्ये टार्गेट सेट करण्यात आलंय. एक्युरेट आपण पाहतोय 39 धावांचं लक्ष स्वरांगी वॉरियर्स या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतं. डॉक्टर विश्वास वळवी यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेकरिता. पहिले 4 हंगाम मात्र लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आले नव्हते, परंतु हा 5वा हंगाम आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित आणि ते सौजन्य विश्वास फाउंडेशनचे सर्वेसर्वा विश्वास वळवी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अनेक दानशूर व्यक्तिमत्व पुढे आलेले आहेत. खास करून संजय पाटील जे बालाजी नेटवर्क्स चे सर्वेसर्वा आहेत, त्यांनी आपल्या गावातील स्पर्धेकरिता नेट ची सुव्यवस्था मात्र विनामूल्य प्रोव्हाइड केलेले आहे. त्यांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आतिश कामणकर यांच्याकडून 4ही दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुव्यवस्था
सौजन्य करण्यात आलेले आहे. अशा सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचे खूप खूप आभार. या स्पर्धेअंतर्गत 39चं टार्गेट, 39 धावांचं लक्ष्य निर्धारित 5 षटकांमध्ये समोर पाहायला मिळतं. सलामीवीर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्वरांगी वॉरियर्स या संघाकडून जितू डोला ऑन स्ट्राइक. पहिल्या चेंडूवर मॅथ्यू हेडन, डेव्हिड वॉर्नर कॉपीबुक स्टाईलने चेंडू 1 बाउन्स अँड ओव्हर दी रोप. जितू डोला ब्रँडचा ब्रँडेड चौकार. डीजे चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. फलंदाजाकरिता अतिशय पोषक असं वातावरण बनतं जेव्हा पहिल्या चेंडूवर अगदी बॅटच्या मिडलला कनेक्ट होऊन चौकार येतो. आणि तो कॉन्फिडन्स आता संपूर्ण इनिंग मध्ये बघायला मिळेल. चांगली सुरुवात. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. प्रतिषटक जर आपण विचार केला वाईड बॉल आहे आणि वाईट +1 अशा मात्र खऱ्या अर्थाने 2 धावा ज्या इन्क्लूड केल्या जातील स्कोर फलकामध्ये. राम पाटोळे यांचं परफेक्ट डिसिजन या ठिकाणी पोहोचलं गेलंय. 6 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. केवळ एका चेंडूचा खेळ हा संपन्न झालाय आणि ही आहे विस्फोटक सुरुवात. कारण धावा कमी आहेत. म्हणतात ना, बँक मध्ये बॅलन्स कमी असेल तर एक एक पैशाची उधळण करताना विचार करावा लागतो. क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. तुमच्याकडे जर धावा कमी असतील तर एक एक धाव खर्च करताना तुम्हाला विचार करावा लागेल. यस, बाईच्या स्वरूपामध्ये धावा येत आहेत. अंथरूण पाहूनच पाय पसरावे लागतात आणि धावा जर कमी असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना. कारण प्रतिषटक जर आपण विचार केला तर जवळपास 8 धावा जरी आल्या तरी देखील स्वरांगी वॉरियर्सचा संघ विजयी होऊ शकतोय जर आपण रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला. आणि त्या अनुषंगाने ही खूप सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट प्लेनचा चेंडू, पुलचा फटका, पुल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल. गोलंदाजाची बत्ती गुल करणारा षटकार 6. धन्यवाद डिस्क जॉकी. सुपर बॅटिंग, सेन्सेशनल, ग्लोरियस, मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग बॅटिंग. जितू बॅट मधून चौकार आणि षटकारांचा अक्षरशः यावेळेस मात्र घमासान पाहायला मिळतोय. विराई फायटर संघाचे खेळाडू, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. आपण समालोचन कक्षा समीप यायचा आहे. स्टार आयकॉन खेळाडू रोहित पाटील आपल्या प्रतीक्षेमध्ये आहेत कारण काहीच क्षणांमध्ये आपला सामना सुरू होईल. विराई फायटर संघामधील सहभागी सर्व खेळाडू आपण या लगेचच मुख्य व्यासपीठाजवळ. 5 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय. अतिशय महागडं असं हे षटक बघायला मिळतं. आतापर्यंत 14 धावा खर्च झालेल्या आहेत. 2019च्या कॅलेंडर इयर मध्ये आपण पाहिलं असेल ओल्ड ट्रॅफोर्ड मँचेस्टरच्या मैदानामध्ये राशिद खान याने 110 धावा खर्च केल्या होत्या 10 षटकांच्या स्पेल मध्ये. कारण त्या सामन्यामध्ये इयॉन मॉर्गन याने 17 षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड एस्टॅब्लिश केला होता. आणि अगदी तशा रीतीने पहिलं षटक फारच महागडं ठरलंय. 6 चेंडूंमध्ये 14 धावा आलेल्या आहेत. 14 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. आता चेंडू शिल्लक आहे 24 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील 25 धावांचं टार्गेट हे समोर. 24 गेंदे शेष, 25 रनों की जरूरत. अतिशय महागडं षटक. म्हणजे चांगल्या गोलंदाजीची आवश्यकता होती. इंडियन प्रीमियर लीग मध्ये बॅसिल थम्पी तुम्हाला आठवत असेल ज्याने 24 चेंडूमध्ये 70 धावा खर्च केल्या. ईशांत शर्माने देखील 24 चेंडूमध्ये 66 धावा खर्च केल्या होत्या. आणि एका षटकाचा जर आपण विचार केला तर नो डाऊट हर्षल पटेल याच्या 6 चेंडूंमध्ये 36 धावा खर्च झाल्या होत्या. रवींद्र जडेजा याने मात्र तो समाज 4 घेतला होता इंडियन प्रीमियर लीग मध्ये. आणि अगदी तशा रीतीने महागडं षटक. पहिल्या 6 चेंडूंमध्ये 14 धावा आलेल्या आहेत. आता 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 25 धावांची आवश्यकता. फलंदाज जितू डोला चांगल्या टच मध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ, खराब गोलंदाजी होते. येथे अर्ध्या पिच वरील चेंडू डिलिव्हर केले जात आहेत. ब्रेड अँड बटर, आ बैल मुझे मार अशी स्थिती मात्र जरूर बघायला मिळालंय.
कारण आताचं क्रिकेट जे आहे ते खूप स्मार्ट झालंय, खूप फास्ट झालंय आणि आताच्या टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाज म्हणून तुम्हाला तुमचं स्थान टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला नवनवीन चेंडूंची उत्क्रांती हे मात्र घडवून आणवावीच लागेल. इतकं फास्ट आणि इतकं स्मार्ट हे टेनिस क्रिकेट होत चाललंय. जर तुम्ही शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू डिलिव्हर कराल तर जितू डोला सोडणार नाहीये. लेट कट खेळायचं होतं. फलंदाजाला एकदा आराम के साथ लिली या रीतीने सुलभतेने कंप्लीट करतात फलंदाज. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर. ते एकंदरीत पाहायला मिळते 17 या अंकावर 17 रन्स प्रोग्रेस कार्डवर. अनेक महान खेळाडूंचा जन्मदिवस असलेला आकडा म्हणून जो ओळखला गेलाय. 17 रन्स 17 धावा. 17 फेब्रुवारी 1984 अर्थातच अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स. 17 एप्रिल 1972 द ग्रेट मुथय्या मुरलीधरन 17 धावा प्रोग्रेस कार्डवर. यावेळेला इनसाइड आउट आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर बघायला मिळालंय. एका बाजूने शैलेंद्र गोवारी, दुसऱ्या बाजूने जितू डोला. चांगली पार्टनरशिप. पहिल्या विकेटसाठी 18 धावा. नाबाद जिंदाबाद हा एकच नारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ आहे परंतु यावेळेला पूल करू शकलेला नाहीये फलंदाज. झेल देखील सुटलाय. क्षेत्ररक्षण जरूर खराब आहे. याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. कारण धावा कमी आहेत आणि अशा वेळेला जर तुम्ही झेल देखील सोडाल तर बॉडी लँग्वेज जरूर तुम्हाला निगेटिव्ह होत असताना बघायला मिळेल. सूरज धानवा शर्थीचे प्रयत्न जरूर करतोय परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. गोलंदाज दीपेश डोला आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. जेव्हा सुरुवात केली आपल्या कारकिर्दीला शैलेंद्र गोवार या खेळाडूने तेव्हा तो एक गोलंदाज म्हणून दुकटन संघामध्ये आला होता. परंतु गेल्या 7 ते 8 महिन्यांमध्ये आपण पाहिलंय फलंदाजीवरती देखील खूप जास्त लक्ष केंद्रित केलंय शैलेंद्र गोवारी या खेळाडूने. या आधीच्या सामन्यामध्ये तो सामनावीर देखील ठरला होता. 29 धावांची सैराट केली त्याच्या बॅट मधून आली होती आणि आपल्या संघाकडून प्लेअर ऑफ द मॅच म्हणून तो निवडला गेला होता. यावेळेला सुंदर फटका आहे. वाईडिश पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. संजय डोला त्या ठिकाणी या चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न करतोय. तत्पूर्वी सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल धाव संख्या क्रिवी शीघ्र गतीने चित्रभानू गतीने यावेळेला पुढे सरसावत असताना पाहायला मिळते. 23 धावा 23 ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. सामन्याचं समीकरण आपण पाहू शकताय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी 16 धावांचं टार्गेट समोर. 23 धावा या फलकावर. 23 जानेवारी 1926 हा जन्मदिवस आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आणि त्यांनी सांगून ठेवलंय की आयुष्यामध्ये वयाने म्हातारे झाला तरी चालेल परंतु विचारांनी म्हातारे कधीच होऊ नका. येथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. हा विचार माइंड मध्ये फिट करावा लागेल. कारण 18 चेंडू 16 धावा अशा प्रकारचे सामने देखील तुम्ही जिंकू शकता. ह्याच मैदानामध्ये 2018चा कॅलेंडर इयर कोण विसरेल. चामुंडा चषक ते दुसरं पर्व होतं. 2 संघ एकमेकांच्या विरोधात होते. एका बाजूने काशीद कोपर आणि दुसऱ्या बाजूने मैत्री सफाळे आणि याच मैदानावर 18 चेंडूंमध्ये 6 धावा झाल्या नव्हत्या असा रंजक किस्सा या चामुंडा क्रीडा संकुलामध्ये घडलेला आहे. आणि तशा प्रकारचे किस्से माइंड मध्ये फिट करून अशा वेळेला तुम्ही खेळलं पाहिजे. जर 18 चेंडू मध्ये 6 धावा रोखल्या जाऊ शकतात तर 18 चेंडू मध्ये 16 धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. ही वृत्ती, ही लढाऊ भूमिका तुमच्याकडे असायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच सांगायचे इतिहास जो आहे तो लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा इतिहास कोणच लिहत नाही. फलकावर आतापर्यंत 25 धावा. गोलंदाज यावेळेला समोरच्या दिशेने स्मॅश केलंय. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय. पंचांचे संकेत. सीमारेषा पलीकडे. राम पाटोळे यांचा इशारा. चौकार. डीजे जितू डोलाचा जलवा राहिला या सामन्यामध्ये. 29 ऑन बोर्ड
विजयासाठी जर आपण पाहिलं तर केवळ 10 धावांची आवश्यकता. एक डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. किती चेंडूंचा खेळ शिल्लक आहे असा क्वेश्चन जर उपस्थित करण्यात आला तर अजून देखील जवळपास 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि स्वरांगी वॉरियर्स दुक्कन या संघाला विजयाकरिता केवळ 10 धावांची आवश्यकता. आतापर्यंत एकही गडी बाद झालेला नाहीये. पहिल्या विकेट करिता 29 धावांची भागीदारी शैलेंद्र गोवारी आणि जितू डोवला या दोन फलंदाजांमध्ये झालेले आहे. सुंदर पार्टनरशिप आपण अनुभवू शकतायत. वुमन्स क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल दीप्ती भगवान शर्मा आणि तिच्या साथीने आपण पाहिलं असेल पूनम राऊत या दोन महिला क्रिकेटरने इंटरनॅशनल वुमन्स क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी 304 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. एका बाजूने पालघरची सुकन्या पूनम गणेश राऊत तर दुसऱ्या बाजूने दीप्ती भगवान शर्मा आग्र्याची सुकन्या आणि त्यांनी वुमन्स क्रिकेटमध्ये हा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. अगदी तशा रीतीने जितू डोवला आणि शैलेंद्र गोवारी या दोन्ही देखील फलंदाजांमध्ये पहिल्या विकेट करिता एक दर्जेदार भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळते. 3-0 30 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत एकही गडी बाद झालेला नाहीये. विजयासाठी अजून देखील आपण पाहू शकतायत 9 धावांचं टार्गेट समोर आहे आणि उर्वरित 13 चेंडू शिल्लक स्वरूपामध्ये. पार्टनरशिपच्या विश्वामध्ये जेव्हा आपण डोकावून पाहतो अनेक जोड्या समोर येतात. गोलंदाजांच्या देखील पेयर्स आपण पाहिल्या असतील. स्टुअर्ट ब्रॉड अँड जेम्स अँडरसन यांनी काय गोलंदाजी केली, काय भागीदारी दिली इंग्लंड संघाला. जवळजवळ 1200 पेक्षा जास्त विकेट्स दोन गोलंदाजांच्या माध्यमातून. षटक जर आपण पाहिले तर 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. फलकावर 31 31 धावा. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा हव्या आहेत 8. धन्यवाद. पाण्याची सुव्यवस्था त्या ठिकाणी पाहायला मिळते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा पाण्याची सुव्यवस्था कोणी केली असेल यावेळेला आपण पाहू शकाल प्रदीप गोवारी पाण्याची सुव्यवस्था करतायत. चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून कप्तान. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा पाण्याची सुव्यवस्था कोणी केली असेल तर खऱ्या अर्थाने 15 मार्च 1879 मध्ये तो दिवस उजाडला आणि कॅरी पॅकर मात्र पहिला व्यक्ती होता ज्याने पहिली ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये नेली होती आणि तो किस्सा मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. संजय पाटील या ठिकाणी स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. एक दानशूर व्यक्तिमत्व बालाजी नेटवर्क्स जे विनामूल्य या स्पर्धेसाठी प्रोव्हाइड करण्यात आलंय. खूप सुंदर भूमिका त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कार्याला त्यांच्या भूमिकेला दुक्कन प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्रिवार वंदन आहे. बालाजी नेटवर्क्स संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धांकरिता जे प्रोव्हाइड केलं जातं. ओळ्यात आपण सामन्याकडे आतापर्यंत फलकावर धावा सजलेल्या आहेत 32 धावा. विजयासाठी अजून देखील 7 धावांचं टार्गेट समोर आहे उर्वरित 11 चेंडूंमध्ये. फुलटॉस स्वरूपातील चेंडू आणि जो प्रश्न विचारला होता आर यू रेडी उत्तर मात्र देतोय फलंदाज जितू डोवला याच्या बॅट मधून. येस आय एम ऑलवेज रेडी. चला कृपया करून क्षेत्ररक्षक दर्शवा. राम पाडोळ्या त्या ठिकाणी विचारणा करतायत. येस चौकार आहे. चौकार दर्शवतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु लेट टू लेट डिसिजन अपडेट जरूर केला जाईल. एक क्षेत्ररक्षक चौकार दर्शवतोय, एक क्षेत्ररक्षक षटकार दर्शवतोय. अंततः डिसिजन अपडेट केला गेलाय. यस चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने हे धावफलक जर आपण तपासून पाहिलं तर थेट जाऊन पोहोचलंय 36 धावा. पुनश्च एकदा ऑन साइडला सुंदर फटका ठिकाणी पाहायला मिळतोय. जितू डोवलाने काय फलंदाजी केलंय. मॅच विनर फलंदाज कसा असावा याचा एक फॉर एक्झाम्पल बघायला मिळालाय. वैयक्तिक जर आपण धावसंख्या चेक करून पाहिले इंडिव्हिज्युअली 31
33 धावा जितू डोलाच्या बॅट मधून आलेल्या आहेत. अप्रतिम. विजयासाठी केवळ आणि केवळ एका धावेचं टार्गेट हे समोर स्वरांगी वॉरियर्स दुकटन अपराजित वाटचाल या स्पर्धेमध्ये करतोय. बॅक टू बॅक आपण पाहू शकाल विजयी पताका. आणि या लागोपाठ पाठोपाठ स्वरांगी वॉरियर्स दुकटन हा संघ या स्पर्धेअंतर्गत 3 सामन्यांमध्ये 3 विजयश्री प्रदान केलेले आहेत. सुंदर आणि अप्रतिम कॉम्प्रिहेन्सिव्ह क्रिकेट. अपराजित संघ स्वरांगी वॉरियर्स दुकटन 6 गुणांची कमाई. काँग्रेस.